तुम्ही घाबरता कशाला? एखाद्याच्या धमकीला घाबरता, कुणी नाव ठेवीन त्याला घाबरता, समाज काय म्हणेन त्याला घाबरता. अजिबात घाबरू नका. काहीही घाबरायची गरज नाही. तुम्ही फक्त घाबरा एकाच गोष्टीला, तुमच्या कर्माला. चुकीचे कर्म करू नका. एखाद्या चांगल्या माणसावर अन्याय होणार नाही या गोष्टीची काळजी तुम्ही घ्या, तुमच्याकडून. आणि समाजातून पण एखाद्या गोष्टीवर जर अन्याय होत असेल, तर तिथं पुढाकार घेऊन मिटवायचा प्रयत्न करा. बाकी धमक्या-बिमक्या देऊन तुम्ही तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही. फक्त स्वतःचे कर्म चांगले ठेवा. कशालाच घाबरायची गरज नाही. पण स्वतःचे कर्म जर चुकीचे असतील, तर मग मात्र तुम्हाला घाबरावं लागेल. म्हणून कर्म चुकीचे करू नका आणि कोणाला घाबरू नका. काय नावं ठेवायचे, काय धमक्या द्यायच्या ते त्यांना देऊ द्या. तुम्ही घाबरता कशाला? एखाद्याच्या धमकीला घाबरता, कुणी नाव ठेवीन त्याला घाबरता, समाज काय म्हणेन त्याला घाबरता. अजिबात घाबरू नका. काहीही घाबरायची गरज नाही. तुम्ही फक्त घाबरा एकाच गोष्टीला, तुमच्या कर्माला. चुकीचे कर्म करू नका. एखाद्या चांगल्या माणसावर अन्याय होणार नाही या गोष्टीची काळजी तुम्ही घ्या, तुमच्याकडून. आणि समाजातून पण एखाद्या गोष्टीवर जर अन्याय होत असेल, तर तिथं पुढाकार घेऊन मिटवायचा प्रयत्न करा. बाकी धमक्या-बिमक्या देऊन तुम्ही तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही. फक्त स्वतःचे कर्म चांगले ठेवा. कशालाच घाबरायची गरज नाही. पण स्वतःचे कर्म जर चुकीचे असतील, तर मग मात्र तुम्हाला घाबरावं लागेल. म्हणून कर्म चुकीचे करू नका आणि कोणाला घाबरू नका. काय नावं ठेवायचे, काय धमक्या द्यायच्या ते त्यांना देऊ द्या.